नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण वर्ब्स म्हणजे क्रियापदाचे जे 3 फॉर्म्स असतात, 3 रूप असतात ते पाहणार आहोत. आणि क्रियापद म्हणजे काय तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला टेन्सचा प्रश्न सोडवताना अगदी वर्ब्स माहीत असले तरच तुम्ही हा टेन्सवरचा प्रश्न सोडवू शकता, जो तुमच्या 9वीच्या इंग्रजीच्या पेपरमधील ग्रामरमध्ये विचारला जातो. तर चला तर पाहूयात. कुठलीही क्रिया दर्शवणारा जो शब्द तो क्रियापद त्यालाच क्रियापद असे म्हणतात. क्रियापद म्हणजे वाक्याचा आत्मा असतो. वाक्यरचना तयार करताना इंग्लिशमध्ये बोलताना क्रियापदाचा नेहमी उपयोग होतो. क्रियापदाशिवाय इंग्लिश भाषेतील एक पान देखील हलू शकत नाही. पहा, क्रियापदाला किती महत्त्व आहे ते. मित्र हो, क्रियापदे व त्यांची रूपे अगदी तोंडपाठ असणे अत्यावश्यक आहे. ही पाठच केली पाहिजेत, याला दुसरा पर्याय नाही. जसे जीवाचे रान केल्याशिवाय विद्येचे उद्यान फुलत नाही, तसे क्रियापदांचे पाठांतर केल्याशिवाय कच्चे इंग्लिश सुधारणार नाही. म्हणून पाठांतरावर अधिक भर द्यावा. इथे काही मी क्रियापदे दिलेली आहेत, ती व्यवस्थित अगदी आपण वाचूयात. आणि अशाच प्रकारची इंग्लिश भाषेत पुष्कळ अशी क्रियापदे आहेत, ती तुम्ही देखील शोधायची आहेत. तर चला तर पाहूयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाचे पहिले रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप असं आपण पाहणार आहोत. तर प्ले म्हणजे खेळणे, प्लेड प्लेड. आस्क म्हणजे विचारणे, आस्क्ड आस्क्ड. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, ट्रायड ट्रायड. टेल म्हणजे सांगणे, टोल्ड टोल्ड. सेल म्हणजे विकणे, सोल्ड सोल्ड. सजेस्ट म्हणजे सुचवणे, सजेस्टेड सजेस्टेड. रीच म्हणजे पोहोचणे, रीच्ड रीच्ड. डिसाइड म्हणजे ठरवणे, डिसाइडेड डिसाइडेड. फेस म्हणजे ला तोंड देणे, फेस्ड फेस्ड. अटॅक म्हणजे हल्ला करणे, अटॅक्ड अटॅक्ड. कलेक्ट म्हणजे गोळा करणे, कलेक्टेड कलेक्टेड. त्याचा फर्स्ट फॉर्म कलेक्ट, सेकंड फॉर्म कलेक्टेड अँड थर्ड फॉर्म कलेक्टेड. त्यानंतर से म्हणजे म्हणणे, सेड सेड. सक्सीड म्हणजे यशस्वी होणे, सक्सिडेड सक्सिडेड. त्यानंतर नीड म्हणजे गरज असणे, नीडेड नीडेड. वरी म्हणजे काळजी असणे, वरीड वरीड. वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे, वॉन्टेड वॉन्टेड. चेंज म्हणजे बदलणे, चेंज्ड चेंज्ड. फिनिश म्हणजे संपवणे आणि त्याचं सेकंड अँड थर्ड फॉर्म असणार आहे फिनिश्ड फिनिश्ड. होप म्हणजे आशा करणे, होपड होपड. सिलेक्ट म्हणजे निवडणे, सिलेक्टेड सिलेक्टेड. सॉल्व म्हणजे सोडवणे, सॉल्वड सॉल्वड. लाईव्ह म्हणजे राहणे, जगणे, लाईव्ड लाईव्ड. लिव्ह म्हणजे सोडून देणे, लेफ्ट लेफ्ट. टीच म्हणजे शिकवणे, टॉट टॉट. कॅच म्हणजे पकडणे, झेलणे, कॉट कॉट. ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रॉड ब्रॉड. तर अशा प्रकारचे जे तुम्हाला 9वीच्या इंग्लिशमध्ये महत्त्वाचे असे वर्ब्स आहेत ते मी इथे लिहिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता परत एकदा व्हिडिओ स्टॉप करून. आणि चला तर पुढचे पाहूयात. तर पुढचं असणार आहे बाय म्हणजे विकत घेणे, त्याचं दुसरं रूप असणार आहे पहा बॉट बॉट. त्यानंतर सीट म्हणजे बसणे, सॅट सॅट. लर्न म्हणजे शिकणे, लर्न लर्न. बर्न म्हणजे जळणे किंवा जाळणे, बर्न बर्न. स्लीप म्हणजे झोपणे, स्लेप्ट स्लेप. सेंड म्हणजे पाठविणे, सेंड सेंड. स्पेंड म्हणजे खर्च करणे, स्पेंड स्पेंड. कीप म्हणजे ठेवणे, राखणे, केप्ट केप्ट. फील म्हणजे वाटणे, फेल्ट फेल्ट. गेट म्हणजे मिळवणे किंवा मिळणे, गॉट गॉट. विन म्हणजे जिंकणे, वोन वोन. गेस म्हणजे तर्क करणे, गेसड गेसड. लाय म्हणजे खोटे बोलणे, लाईड लाईड. डिपेंड म्हणजे अवलंबून असणे, डिपेंडेड डिपेंडेड. सप्लाय म्हणजे पुरवणे, सप्लायड सप्लायड. एंटर म्हणजे प्रवेश करणे, एंटर्ड एंटर्ड. परचेस म्हणजे विकत घेणे, परचेस्ड परचेस्ड. रिस्पेक्ट म्हणजे मान देणे, रिस्पेक्टेड रिस्पेक्टेड. क्राय म्हणजे रडणे, क्रायड क्रायड. आणि लाफ म्हणजे हसणे, लाफ लाफ. क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, क्लीनड क्लीनर. लुक म्हणजे पाहणे, दिसणे, लुकड लुकड. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो
महत्त्वाचा हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच कमेंटला लाईक करा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ हवे असतील जेणेकरून तुमचं देखील इंग्लिशचं ग्रामर हे कच्चे असेल आणि ते तुम्हाला व्यवस्थित अगदी करायचं असेल, तर तुम्हाला काय करायचं असेल तर अशा प्रकारे व्हर्ब्सचे 3 फॉर्म्स हे माहीतच असले पाहिजेत. त्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. थँक यू सो मच.